ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। मागच्या वेळेला अशाच पद्धतीचं एक प्रवचनाचं सत्र इथे झालेलं होतं. त्यावेळेला जो विषय होता तो विषय होता भक्ती मार्गाचा. आणि मग वेगवेगळ्या संतांच्या अभंगातून आपण तो खुलवला होता. थोडासा हलका फुलका विषय होता असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे थोडेसे इकडे तिकडे मन गेलं तरी चालू जायचं. कारण कुठे जरा गोष्टी होत्या, कथा होत्या आणि अशी रंगत होती थोडीशी, त्यामुळे चालू जायचं. परंतु यावेळेला जो विषय आहे तो विषय थोडासा सैद्धांतिक आहे, शास्त्राचा आहे, तत्वज्ञानाचा आहे. त्यामुळे एक विनंती आहे की शांत चित्ताने आपण तो ऐकावा, त्याचं चिंतन मनन करावं. कारण गीता हा ग्रंथच असा आहे की जो आपल्या जीवनाला म्हटलं तर प्रत्येक पावलाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर्वोपनिषदो आता आपण म्हटला श्लोक तो सर्वोपनिषदो गावो दोघा गोपालनंदना. सगळ्या उपनिषदांचं जे सार आहे ते सार या गीतेत आलेलं आहे. जणू काही ही सगळी उपनिषदं गायी आहेत आणि त्या गायींचं दोहन करणारा कोण आहे तर तो दोहन करणारा म्हणजे श्रीकृष्ण आहे. दोघा गोपालनंदना. आणि हे जे दूध आहे गायींचं काढलेलं ह्याची कोणाला गरज आहे? त्याच्या पाडसाला गरज असते. पार्थो वत्सा कारण ती त्याची गरज असते. आपण सगळे ते आहोत. परंतु तेवढ्यावरच आहे का? फक्त अज्ञानी लोकांसाठी, सामान्य माणसांसाठीच आहे का? तर तसंही नाही येते. सुधीर भोगता तर त्यांच्याहीसाठी आहे गीता, की ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे, ज्यांची बुद्धी शुद्ध झालेली आहे, अशा शुद्ध बुद्धीच्या साधकांसाठी सुद्धा गीता मार्गदर्शक आहे. आणि असं हे अमृत जे आहे दूध गीतामृत, हे गीतामृत आपल्याला या 12 दिवसामध्ये आपल्याला प्यायचं आहे. आणि ते जर पचवायचं असेल तर इथे वाती वळण्यापेक्षा आपण चिंतन मनन करणं जास्त चांगलं आहे. कारण पूर्वीचा विषय आणि आत्ताचा विषय काय फरक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. गीतेची महती ही खूप आहे. ते खरं सांगायचं तर पाश्चात्य देशात सुद्धा आपण जर बघितलं तर इमर्सन, थोरो, मॅक्स मिलर या सगळ्या लोकांनी गीतेची प्रचंड थोरवी लिहिलेली आहे. इमर्सन हे कॉन्कॉर्ड शहरामध्ये 48 वर्ष वास्तव्य करत होते आणि तिथे त्यांनी आपल्या उदात्त अशा विचारांनी संपूर्ण जनमानसावर हा प्रभाव पाडलेला होता. आणि हे जे त्यांचे विचार आहेत हे त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर हे विचार हे गीतेतून त्यांना मिळाले होते. त्यानंतरची जी काही म्हणून तिथे लेखन झालेलं आहे, अत्युच्च जे लेखन झालेलं आहे, त्या सगळ्याचा जर का आपण अभ्यास केला तर असं कळतं की गीतेतूनच त्यांना ती स्फूर्ती मिळालेली आहे. पण म्हणून पाश्चात्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून गीतेची थोरवी आहे का? तर तसं नाही आहे. गीतेची स्वतःची थोरवी आहे, हे लक्षात घ्यायचं आपण. गीता स्वतंत्रपणे सूर्य तळपतोय एका याच्यावर, त्यामुळे त्याला दुसऱ्या कोणी दिवा दाखवून बघाले सूर्य म्हणण्याची गरज नाहीये. त्यामुळे पाश्चात्यांनी दाखवण्याची गरज नाहीये की गीता कशी छान आहे. गीता स्वतःहून सूर्य आहे, ती स्वतः तळपतोय तो, त्यामुळे त्याला गरज नाहीये. आमच्या इथे
वेगवेगळे राजकारणी धुरंधर सुद्धा गीतेचा उपयोग करून घेत असतात. आपापल्या मताप्रमाणे आपापलं मत त्याच्यावर लादत असतात. परंतु ही पण गीतेची थोरवी नाहीये. खरं सांगायचं तर गीतेची थोरवी खरी ह्याच्यात आहे की त्याच्यामध्ये जो अभ्यासक आहे, जो साधक आहे, की ज्याने आजन्म त्या गीतेचा अभ्यास केलेला आहे, स्वतःचं चित्त हळूहळू शुद्ध करत 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 त्या गीतेचं जे खरं तात्पर्य आहे, त्या गीतेचा जो खरा विषय आहे, त्या विषयाला नुसतं समजून ज्ञानमार्गाने नाही केलेलं तर साक्षात ज्याचा अनुभव घेतलेला आहे, अशा धुरीणांनी मग ती गीता जेव्हा, त्या गीतेचं तात्पर्य जेव्हा सर्वसामान्यांना दुःखाच्या याच्यातून बाहेर काढण्यासाठी केलं, तिथे गीतेची थोरवी आहे. हे लक्षात घ्या. गीतेवर भरपूर टीका ग्रंथ आहेत. प्रत्येक जण आपापल्या विचाराप्रमाणे आणि याच्याप्रमाणे गीतेवर भाष्य करत असतो. खरं सांगायचं तर एवढंच कशाला, तर प्रत्येक काळामध्ये त्या काळाची आणि समाजाची गरज बघून त्या त्या संतांनी आणि त्या त्या ऋषींनी ही गीतेची थोरवी गायलेली आहे आपल्या आपल्या पद्धतीने. उदाहरण द्यायचं झालं तर शंकराचार्यांनी गीतेवरचं जे भाष्य केलं आहे त्यावेळेला त्यांना अद्वैत वेदांताचा प्रसार करायचा होता आणि त्यामुळे त्यांनी गीतेमध्ये अद्वैत वेदांतच कसं सांगितलेलं आहे हे स्पष्टपणे लोकांसमोर सांगितलं. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गीता वाचली तेव्हा समाजाची धारणा वेगळी होती. समाजाला कर्मवृत्त करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी गीतेमध्ये कर्मयोग कसा सांगितला आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला जनतेसमोर, की गीतेमध्ये कर्मयोग सांगितला आहे. ज्ञानेश्वरांनी समस्त मानवाला त्या भक्ती मार्गात ओढण्यासाठी आणि त्या आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्यासाठी गीतेमध्ये भक्ती मार्ग कसा सांगितला आहे हे खुलवून सांगितलेलं आहे. आणि ते आपापल्या परीने सगळेच बरोबर आहेत, यात कुठेच चूक नाहीये त्यांचं काहीच. परंतु गीतेला नक्की काय सांगायचं आहे त्यांनी आपापल्या पद्धतीने थोडीशी जी एकदम वरचं टोक आहे त्याच्यापेक्षा खालच्या टोकावर जाऊन परीघ मोठा होतो, नाही का. आपण जर का डोंगरावर गेलो तर सर्वात शेवटच्या टोकाला काहीच नसतो एरिया. जसे जसे खाली आहे तसा तसा तो घेर वाढत असतो आपला. या धुरीणांनी त्या पद्धतीने तो गीतेचा अन्वर्थ लावलेला आहे आणि तो त्या त्या वेळेला पक्काच आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कुठेच वाद करायची गरज नाही आहे. परंतु गीतेची थोरवी अशी आहे की हे सगळं आत्मसात करून सुद्धा गीतेला स्वतःचं काहीतरी सांगायचं. आणि काय सांगायचं आहे, फार सुंदर एका ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे की असं समजा की 18 सर असलेला एक हार आहे आणि त्या 18 सर मिळून 700 फुलं आहेत त्याच्यामध्ये. असा जो हार आहे तर त्या हारातून कुठला किती सुगंध निघतील, 700 फुलातून किती सुगंध निघेल, तर एकच सुगंध निघेल. 700 फुलातून सुगंध एकच निघेल. तशाच पद्धतीने हे 18 अध्याय आहेत, 700 श्लोकात गुंतलेले 18 अध्याय आहेत आणि या सगळ्या 18 अध्यायांमधल्या 700 श्लोकांना नक्की काय सांगायचं आहे, तर नक्की एकच सांगायचं आहे. आणि ते एक म्हणजे तेच एकमेव द्वितीय मी आहे, हे एवढंच सांगायचं आहे. की जिकडे तिकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही कुठेही बघा ते ब्रह्मतत्वच तिथे आहे, हेच गीतेला सांगायचं आहे. बाकी दुसरं काही नाही सांगायचं आहे. गीतेची थोरवी जी आहे ती थोरवी इथे आहे. आणि मग ती कशी सांगणार तुम्ही, हेच जर का असेल तर मग त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा हे जी सांगितलं आहे हे सगळ्या भूतलाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी ओतप्रोत भरलेला आहे आणि ते माझ्यात ओतप्रोत भरलेले आहे. अशा पद्धतीने जेव्हा माणसाला साक्षात्कार होतो त्यावेळेला मी माझं आणि त्या मी माझंमुळे आलेली आसक्ती आणि त्या आसक्तीतून निर्माण होणारी दुःख या सगळ्यातून आम्ही पार निघून जातो. पण आम्हाला असं नाही ना दिसत. आम्हाला वेगवेगळेच दिसतात सगळे. आणि मग कोणी दिसलं की एकदम आमच्या बाया वगैरे अशा करतो आम्ही, याचं बघतोच तुला म्हणून. आम्हाला कुठे त्यातलं एकमेवा द्वितीय वगैरे काही कळतच नाही की आम्हाला फक्त कळलं या डोक्यावर. इथे माहिती आहे आम्हाला की हा भगवंत सगळीकडे पसरलेला आहे, प्रत्येकात आहे. पण प्रत्येकात आहे पण उपयोग काय झाला तुला अक्कल आहे तर मग का नाही होत, मग प्रत्येकात का नाही बघत तू, मग राग का येतो. राग येतो आपल्याला. याचा अर्थ फक्त बौद्धिक स्तरावर आम्हाला फक्त मान्य आहे, हेही मान्य नाहीये, फक्तच कळलंय की हा काहीतरी असं म्हणतात बाबा.
हे नुसतं तेवढंही नाही तर चिंतन मनन करून जेव्हा बुद्धीच्या स्तरावर तुमचे सगळ्या शंका मिटून जातात तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही असं ज्ञानमार्गी लोक म्हणतात. ज्ञानमार्ग कसा असतो? श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण करणं म्हणजे काय की हे सगळी शास्त्र गुरुकडून ऐकायची असतात. ही गुरुकडून ऐकल्यानंतर आपल्या तर्कावर ती घासून बघायची असतात की अरे हे असं सांगताय ते खरंच आहे का, मग तर्क लावा. कारण शेवट सगळी दर्शनं जी आहे ती सगळी दर्शनं तर्कावरच अवलंबून आहेत. तर्काशिवाय काय आहे? त्यामुळे तिथे बुद्धी आहे. आणि तर्कावर घासून बघितल्यानंतर जेव्हा तुम्हाला बुद्धीला पटलं अरे खरंच जे माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे, जे मी श्रवण केलेलं आहे ते तर्काच्या कसोटीवर घासल्यावर मी पूर्णपणे आता समजलो की हो खरं आहे, ते एकमेवा द्वितीयच सगळीकडे आहे. कारण दुसरा तार्किक विचार, लॉजिकल थिंकिंग ज्याला म्हणतो आपण, ते लॉजिकल थिंकिंगने तुम्हाला जेव्हा पक्क कळतं की ह्याच्याशिवाय दुसरं लॉजिकच नाहीये, हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्हाला बुद्धीच्या स्तरावर ते तत्व कळलं. पण म्हणून तुमच्यात आमूलाग्र बदल झाला का? नाही. मग गुरु सांगतो की हे झालं ना, आता तुझे शंका निसटल्या ना, सगळं झालं, आता चित्त शांत झालं तुझं. तिथपर्यंत चित्त शांत होत नाही आणि जिथपर्यंत माझं चित्त शांत नाही तिथपर्यंत मी निधिध्यासनाला जाऊ शकत नाही. मग आता माझे सगळे तर्क, माझ्या सगळ्या शंका कुशंका सगळ्या मिटल्या, मला पूर्णपणे बुद्धीच्या स्तरावर कळलं की हे ब्रह्मतत्व काय आहे, हे ब्रह्मतत्व या जगात कसं आहे, हे सगळं मला कळलं. मग आता त्याचं आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे की नको? त्याशिवाय काय नाही. तुम्हाला नुसतंच कळलं की या पेटाऱ्यामध्ये खूप काय काय दागिने आहेत, खूप कळलं, अरे क्या बात आहे. पण उपयोग काय? तुम्ही श्रीमंत झालात का? तुम्हाला तिथे जाऊन तो पेटारा उडून जिथपर्यंत ते दागिने हस्तगत करत नाही तिथपर्यंत तुम्ही श्रीमंत नाही झालेला, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये हे पटलेलं आहे तुम्हाला. मग आता त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी निधिध्यासन, त्याच्यासाठी ध्यान करा. आणि ध्यान केल्यानंतर ध्यानामध्ये जेव्हा बुद्धी तीक्ष्ण होते तेव्हा ती त्या आत्मतत्वाला जाऊन भिडते आणि मग त्या आत्मतत्वातलं जे परमसुख आहे त्या परमसुखाचा आनंद जेव्हा मिळतो तेव्हा कळतं की तो भगवंत काय आहे. आणि तेव्हा कळतं की ते कसं सगळीकडे पसरलेलं आहे. हा जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो. तिथपर्यंत तुमच्यात बदल होत नाही. कारण की ज्ञान आहे याचाच अर्थ अजून तुम्ही द्वैतामध्ये आहात. कारण मला ज्ञान आहे म्हणजे मी वेगळा आहे, मी ज्ञानी आहे, हा एक वेगळेपण तुम्ही अजून दाखवताय. आणि जिथपर्यंत वेगळेपण आहे तिथपर्यंत एकरूपता येऊ शकत नाही. आणि ती एकरूपता आणण्यासाठी मग तुम्हाला ते वेगळेपण घालवण्यासाठी तुम्हाला निधिध्यासनची गरज आहे. गीतेने हे सगळं सांगितलेलं आहे. गीतेची थोरवी अजून कशात आहे? गीतेची थोरवी, तिथे ऐकणारा कोण आहे? गीता अर्जुन आहे. आणि भगवंतांनी स्वतःहून सांगितलं आहे की माझी विभूती पांडवात कोण आहे तर तो अर्जुन तू आहेस. म्हणजे त्याची डायरेक्ट अभिव्यक्ती आहे. म्हणजे ऐकणारा कोण आहे तर परमेश्वरच आहे. आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोचवणारे कोण आहे? व्यासमुनी आहे. तिथे सुद्धा भगवंतांनी तेच सांगितलं आहे, मुनीनाम अपि अहम व्यासः. मुनींमध्ये मी व्यास आहे, ती माझी विभूती आहे. म्हणजे ऐकणारा तो भगवंतच आहे, आपल्यापर्यंत पोहोचवणारा भगवंतच आहे. आणि सर्वात कहर असा आहे की सगळ्या वेदांचं सार, सगळ्या वेदांचं जे लक्ष त्या एकमेव द्वितीय परमेश्वराला गाठण्याचं, सगळ्या साधनांचं, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, या सगळ्या साधनांनी ज्याला जाणायचं आहे तो प्रत्यक्ष जाणायची व्यक्तीच मुळे स्वमायेने आमच्यात मनुष्य रूप घेऊन धारण करते आणि आम्हालाच त्याच्यातून बाहेर काढून सांगते की हे विश्व माझंच आहे. याच्यासारखी थोरवी कुठे हवं दुसरी? कुठला ग्रंथ असेल असा मला सांगा की भक्त परमेश्वर पूर्णपणे इथे येऊन आपलंच सांगतोय गीत. आणि म्हणून तर ती भगवद्गीता आहे, भगवंतांनी गायलेली आहे ती. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विलक्षण असं शक्ती आहे की जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक मार्गातून बाहेर काढू शकते. हे गीतेची थोरवी आहे. गीतेच्या थोरवीचं किती वर्णन करावं, व्यासांचं किती वर्णन करावं. व्यास साक्षात
भगवंत होते. जे जे म्हणून सांस्कृतिक किंवा विचारधारा होत्या त्या सगळ्या विचारधारा व्यासांनी आधीच सांगून टाकलेल्या होत्या. एवढा बुद्धिमान माणूस जगाच्या पाठीवर अजून कोणी झालेला नाहीये. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ऋषी मुनींनी संस्कृतीचं लिखाण केलेलं होतं, संस्कृतीचे विचार मांडलेले होते आपल्या समोर. परंतु या सगळ्या विचारांचं संकलन करून व्यासांनी ते सगळं एकत्रित करून आम्हाला महाभारत दिलेलं आहे. या महाभारतामध्ये सगळंच आहे. यमनियम आहेत, अध्यात्म आहे, समाजशास्त्र आहे, नागरिक शास्त्र आहे, काय नाहीये ह्या सगळ्याचा. आणि म्हणून याला पंचमवेद म्हणतात. पंचमवेद म्हणतात याच्यासाठी की अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हीचं अतिशय सुंदर रीतीने वर्णन व्यासांनी त्याच्यात केलेलं आहे महाभारतामध्ये. ऐहिक सुख, पारमार्थिक सुख या दोन्हीची अतिशय सुंदर सांगड त्यांनी या महाभारतामध्ये घेतलेली आहे. असा तो ग्रंथ, म्हणून त्याला 5वा वेद म्हणतात. व्यासांनी जे जे म्हणून काम केलेलं आहे ते काम एवढं अगाध आहे की त्याची बरोबरी अजूनपर्यंत कोणी केलेली नाहीये. जे जे काही वेगवेगळ्या लोकांनी सांगितलंय ते व्यासांनी आधीच सांगून टाकलेलं आहे. आणि म्हणून तर विद्वान मंडळींनी स्पष्टपणे असं सांगितलंय की आमची झेप जी आहे ती व्यासांच्या पलीकडे जात नाही. आम्ही जे जे काही सांगू ते व्यास आधीच सांगून गेलेले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. जे जे आम्ही सांगितलं ते सगळं व्यासांचं उद्दिष्ट आहे. आम्ही वेगळं काही नाही सांगत आहे. कारण एवढा थोर माणूस आहे तो की त्याच्या पुढे बोलण्याची आमची ताकदच नाहीये. अशा पद्धतीने ही गीतेची जी थोरवी आहे ही जर आपण बघितली तर आपल्याला कळेल काय आहे. उपनिषद, सर्व उपनिषदो गाव, सर्व उपनिषदांचं सार, हे सार म्हणजे भगवद्गीता आहे. काय आहे उपनिषदांमध्ये, कुठला विषय मांडलाय उपनिषदांमध्ये. उपनिषदांमध्ये जर का आपण बघितलं तर जीव, जगत, ईश्वर या 3 विषय मांडलेले आहेत. आणि ही जाणण्याची साधन कला ही उपनिषदांमध्ये सांगितलेली आहे. जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय. आणि ते कसं जाणायचं तर वेगवेगळे मार्ग आहेत. कोणी ज्ञानाने ते जाणू शकतं, कोणी भक्तीने ते जाणू शकतं, कोणी कर्माने ते जाणू शकतं किंवा कोणी ध्यानाने ते जाणू शकतं. वेगवेगळे मार्ग आहेत त्याला. तुमची मानसिकता, तुमचा नैसर्गिक कल कसा आहे याप्रमाणे तुम्ही मार्ग निवडायचा आहे. परंतु मार्ग कुठचाही निवडा, गंतव्यस्थान जे पोचायचं स्थान आहे ते एकच आहे. तो जो अनुभव आहे तो अनुभव एकच आहे. तो अनुभव म्हणजे सच्चिदानंद, हाच अनुभव आहे. तुम्ही कुठच्याही मार्गाने जाते का. आणि मग जो भावनाशील माणूस असतो तो भक्ती मार्गाने चटकन जातो. ज्याचं मन कर्मशील असतं तो कर्ममार्गाने जातो. ज्याचं चिंतनशील मन असतो तो ज्ञानमार्गाने जातो. आणि ज्याच्यामध्ये संयमशील मन आहे तो अष्टांग योगाने जातो. कुठच्याही मार्गाने तुम्ही जा, तुमचा नैसर्गिक कल कसा आहे याप्रमाणे जर तुम्ही तुमचा मार्ग निवडलात तर तुम्ही चटकन जाणार आहात तिथे. आणि ह्या सगळ्या मार्गांचं विश्लेषण हे भगवद्गीतेने केलेलं आहे अतिशय सुंदर रीतीने. कुठचाही मार्ग तुम्ही जरा, तुम्हाला मार्गदर्शन तिथे मिळेलच भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीतेची ही थोरवी आहे. भगवद्गीता ही भीष्म पर्वामध्ये, महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये आलेली आहे. 18 अध्याय. आणि हे 18ही अध्याय त्या याच्यात आलेले आहेत. खरं सांगायचं तर पूर्ण आत्ता जो महाभारत म्हणून ग्रंथ आहे हा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. परंतु व्यासांनी जेव्हा पहिलं लिहिलं त्यावेळेला त्यांनी फक्त 8,800 श्लोक लिहिलेले होते. त्याच्यामध्ये मुख्य भगवद्गीता होती. आणि त्यामुळे ही जी भगवद्गीता होती, तो जो ग्रंथ होता त्याला जय असं ग्रंथ म्हणतात. त्याच्यानंतर मग त्यांचेच एक शिष्य वैशंपायन ऋषी, त्यांनी व्यासांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अजून विस्तार केला. आणि तो जवळजवळ 44,000 श्लोकांचा भारत म्हणून ग्रंथ झाला. आणि जन्मेजयाला वैशंपायन ऋषींनी जे सर्पसत्राच्या वेळेला सांगितलेलं जे महाभारत आहे त्या महाभारतामध्ये ते सगळे त्यांनी घातलेले होते. आणि तो जो ग्रंथ आहे भारत ग्रंथ तो जवळजवळ 45-44,000 श्लोकांचा होता. ते जेव्हा सांगत होते सर्पसत्राच्या वेळेला त्यावेळेला उग्र श्रवस म्हणून एक सूत तिथे होते.
सूत म्हणजे कथाकथन करणारी लोक. त्या उग्र श्रवणांनी शौनक आणि इतर लोकांना नैमिषारण्यामध्ये परत भगवत महाभारत सांगितलं. त्यावेळेला स्वतःचे अजून काही श्लोक त्यात ऍड केले आणि असं मिळून ते भारताचा महाभारत झाला आणि श्लोकसंख्या 1,00,000 झाली. आता गंमत अशी आहे की मग नक्की हे खरं आहे का खोटं आहे हा महत्वाचा मुद्दा असतो. तर आपल्या इथे 3 गोष्टी असतात साहित्यामध्ये. एक असतो इतिहास, दुसरा असते आख्यायिका आणि तिसरी असते दंतकथा. महाभारत हा इतिहास आहे. त्याला इंग्रजीमध्ये आपण नावं दिली तर इतिहासाला हिस्ट्री, आख्यायिकेला लिजंड आणि दंतकथेला फिक्शन अशी ती नावं आहेत. काय काय आहेत ही नावं? इतिहास कोणाला म्हणायचा, आख्यायिका कोणाला म्हणायची आणि दंतकथा कोणाला म्हणायची? आम्ही जेव्हा म्हणतो की महाभारत हा इतिहास आहे तर तो इतिहास आहे हे वाक्य खरं तर त्या जय ह्याला लागू पडतं, जय ग्रंथाला लागू पडतं. कारण ते पूर्णपणे व्यासांनी स्वतः त्याचे प्रूफ्स आहेत. थोडक्यात म्हणजे जिथे जिथे पुरावे आहेत ते सगळं इतिहास असं घडलं. इतिहास त्याला इतिहास म्हणतात की ज्याची तुम्हाला पूर्णपणे प्रूफ्स तयार आहेत त्याला इतिहास म्हणतात. परंतु त्या इतिहासाच्या वरती जेव्हा कथानकं रचली जातात त्यावेळेला ते आख्यायिका बनते. त्या आख्यायिकेमध्ये जो मूळ हे आहे ना तोच इतिहास आहे हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यावर बाकीचे सगळे जे संदर्भ आणि इन्सिडन्सेस आहेत ते सगळे बांधले गेलेले आहेत, कथा बांधल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे महाभारत याला आपण फार तर आख्यायिका म्हणू पण याचा अर्थ ते सगळंच खोल आहे, ती दंतकथा आहे असं नक्की नाही. कारण तो इतिहास आहे. इतिहासावर बांधलेल्या त्या कथा आहेत. त्या कथा खऱ्या की खोट्या आपल्याला माहित नाही. परंतु त्याचा जो मूळ गाभा आहे तो मूळ गाभा सच्चा आहे. आणि साधं तर्क पण लावता येतो आपल्याला. आपल्याला बरेच आक्षेप घेता येतात. लोकांनी घेतलेत म्हणजे जे लोडाला टेकून अध्यात्माच्या गप्पा मारतात ना ती लोक नको ते आक्षेप घेत असतात. म्हणजे त्यांना खूप अक्कल आहे असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. त्याचं कारण असं आहे की आक्षेप घेणं खूप सोपं असतं. आमच्या इथे दर्शनशास्त्र जी प्रकट झाली ना, जी काही उदयाला आली ती सुद्धा वादी प्रतिवादीतून उदयाला आली आहे. त्यावेळेला प्रत्येक जण आपलं म्हणणं सांगून निघून गेला असं नाही झालेलं. त्याला म्हणतात की चर्चा आणि वादविवाद. वाद आणि विवाद हे कशाला म्हणतात? जेव्हा एखादं दर्शन उदयाला येतं आणि समजा दुसऱ्याला त्याच्यावर काही आक्षेप असेल तर तो दर्शनकार त्या पहिल्या ह्याच्या दर्शनाचा इतका संक्षिप्त अभ्यास करतो की जणू काही ते त्याचंच दर्शन आहे असं वाटतं. इतका तो अभ्यास, सखोल अभ्यास करतो. सखोल अभ्यास केल्यानंतर तो सांगतो की हे कसं चूक आहे ते. आणि मग ते जी वादी प्रतिवादी जे बसलेले असतात त्यावेळेला बाकीची लोक बसलेली असतात आणि तेव्हा तो खंडन करत असतो की हा जो तुमचा मुद्दा आहे दर्शनातला हा पटत नाही कारण की ह्याच्यावर हे प्रमाण नाही. कारण प्रमाणशास्त्र आपल्या इथे दर्शनामध्ये मजबूत असतं. प्रमाणाशिवाय काही कोणी बोलत नाही. आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला असं कधी झालेलं नाहीये दर्शनशास्त्रामध्ये. दर्शनशास्त्रामध्ये तुम्हाला सप्रमाणच सिद्ध करायला लागतं. आणि मग ते सप्रमाण सिद्ध करताना मी काय म्हणतोय हे सांगण्याच्या आधी तुझा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे दर्शनाचा, त्याच्यात हे चूक आहे आणि हे कसं चूक आहे हे मी माझे मुद्दे नंतर मांडतो. ते मांडल्यानंतर माझं जे हे असतं सिद्धांत असतो त्या सिद्धांताचा प्रतिवादी जो असतो तो प्रतिवादी परत सखोल अभ्यास करतो. तो सखोल अभ्यास केल्यानंतर त्याला जे पटतं ते तो प्रामाणिकपणे कबूलही करतो. पण त्याला त्याच्यात जर का काही खोट वाटली तर परत वादी प्रतिवादीमध्ये ते बसतात आणि तुझ्या याच्यामध्ये काय काय खोट आहे हे कसं सप्रमाण मी सिद्ध करून दाखवतो की हे चूक आहे म्हणून हे होत असतं. आणि त्यावेळेला कुठे विश्वास नसतो, प्रेम असतं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक दर्शनकार हा आपल्या संपूर्ण समाजाला काहीतरी उपकृत करावं ह्या उद्देशाने तो दर्शनकारांनी दर्शन लिहिलेली आहे. हा खूप महत्वाचा फरक लक्षात घ्या. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की लोडाला देखून आध्यात्मिक गप्पा मारणारी लोक आणि दर्शनकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. ही लोक दुसऱ्याचं काहीच वाचत नाहीत, फक्त मीच शहाणा म्हणून सांगत असतात. अशा लोकांनी बरेच आक्षेप घेतलेले.
तर त्या आक्षेपांचं हे देखील केलेलं आहे. सगळ्यांनी उत्तरही चांगली दिलेली आहेत, मोठमोठ्या संतांनी उत्तरं दिलेली आहेत. काय काय आक्षेप आहेत होते? बरेच आक्षेप आहेत. पहिला आक्षेप होते 5000 वर्षापूर्वी ते काय तुमचं महाभारत लिहिलं त्याचा आत्ता त्याला काय उपयोग आहे. पहिला आक्षेप अगदी खरं आहे. 5000 वर्षापूर्वीची राहणीमान, 5000 वर्षापूर्वीचं भौगोलिक परिस्थिती वगैरे वगैरे अगदी खरी गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं वा काय विद्वान आहे, थोर विद्वान आहे. पण ज्यांनी गीता वाचली आहे त्याला हा नाही प्रश्न येणार. गीता न वाचताच जेव्हा माणूस बोलत असतो त्यावेळेला त्याच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं. गीता वाचल्यानंतर जर हा मुद्दा आला असता ना तर विचार करण्यासारखी गोष्ट होती. पण गीता वाचल्यानंतर हा प्रश्नच येणार नाही. त्याचं कारण असं असतं की 5000 वर्षापूर्वी मानवाची जी स्थिती होती त्याच्यामध्ये जे गुणदोष होते, कारण गीता ही सूक्ष्म याच्यासाठी आहे आणि ते भाव बदललेले नाही. तेव्हाही राग, द्वेष, अभिनिवेश सगळं होतंच. काम, क्रोध, लोभ हे सगळे दुर्गुण तिथेही होतेच. तेच दुर्गुण जसेच्या तसे कुठेही बदललेले नाहीयेत, आत्ता पण आहेत. तेव्हाही सद्गुण होते, आत्ताही सद्गुण आहेत. तेव्हाही दुर्गुण होते, आताही दुर्गुण आहेत. तेव्हाही समाजामध्ये दुर्जन लोक होती, आत्ताही दुर्जन लोक आहेत. तेव्हाही सज्जन लोक होते, आत्ताही सज्जन लोक आहेत. तेव्हाही लोक किम कर्तव्य मूळ व्हायचे, आत्ताही लोक किम कर्तव्य मूळ होत आहेत. तेव्हाही लोक म्हणायचे की अरे आता काय करू, मी असं करू का तसं करू. आत्ताही लोक असंच करतायत, कसं करू मी, हे करू का ते करू, हे नक्की चांगलं आहे का ते चांगलं आहे. त्याही वेळेला होतं. याही वेळेला अरे मी जाऊ का नको, मी परीक्षेला बसू की नको, काय करायचं परीक्षेला बसून. हे सगळे प्रश्न आहेत, हे 5000 वर्षात बदललेले नाहीये. आणि गीता ह्या प्रश्नांना उत्तरं देते. नीट जर गीतेचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की ह्या प्रश्नांची उत्तरं गीतेत आहेत आणि त्यामुळे ते कालातीत आहे. त्याला काळाचं बंधन नाहीये गीतेच्या तत्वज्ञानाला. कारण ते सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत ते सगळेच्या सगळे प्रश्न तसेच्या तसे जिवंत आज सुद्धा आमच्या समोर उभे ठाकलेले आहेत. अर्जुनाने जर सांगितलं की मी युद्ध करणार नाही आणि एवढ्याच ह्याच्या पुरतं जर का गीतेने सांगितलं असतं की तू युद्ध कर, कसं ते कर, एवढंच सांगितलं असतं तर माझ्या हाताने एवढी मोठी गीता नसती झाली. परंतु व्यासांचं कौतुक असं आहे की मी युद्ध करणार नाही ह्या वाक्याला त्यांनी सामान्यकरण केलं आणि तो प्रश्न हा सामान्यांचा प्रश्न आहे असं सांगून जगापुढे ठेवलं की मी युद्ध करणार नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे, तसंच मी काय करावं हा माझा प्रॉब्लेम आहे, मी हे करू की नको हा माझा प्रॉब्लेम आहे. हे सगळे माझेही आहेतच ना विषय. मग गीतेने काय केलं की त्या अर्जुनाच्या समस्येचं सामान्यीकरण केलं आणि त्या सामान्यीकरण केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी गीतेचा जन्म झालेला आहे. गीता ही त्या अर्जुनाला समोर ठेवून आपला प्रतिनिधी समजून गीता लिहिली गेली आहे. अर्जुन किमकर्तव्य मूढम झालेला होता, तर त्या किमकर्तव्य मूढममध्ये कर्तव्य म्हणजे काय या मूळ प्रश्नालाच मुळे गीतेने हात घातलाय. किमकर्तव्य मूढ नंतर होतो, पण कर्तव्य म्हणजे काय ह्या मूळ प्रश्नालाच मुळे गीतेने हात घातलाय. आणि मग कर्म काय, युक्त कर्म कुठलं, अयुक्त कर्म कुठलं, म्हणजे हे जे काही मूळ प्रश्न आहेत या मूळ प्रश्नालाच गीतेने हात घातलाय. खरं सांगायचं तर वर्णसंकर, कुलसंकर वगैरे हे सगळे त्याचे पहिल्या अध्यायातले हे सगळे शब्द आहेत अर्जुनाचे, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ते परत कधी आलेच नाहीत 18 अध्यायामध्ये. काय आलं तर मूलभूत हे आलं आणि मग त्याच्या अनुषंगाने सगळं आलं की मग जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय. कारण असं आहे की तो मूळ प्रश्न कशातून निर्माण झालेला आहे, तर मूळ प्रश्न हा आसक्तीतून निर्माण झालाय. आणि ही आसक्ती कशातून निर्माण झालेली आहे, तर ही आसक्ती मी आणि माझं म्हणजे त्या अहंकारातून निर्माण झालेली आहे. आणि तो अहंकार कुठून निर्माण झालाय, तर तो अहंकार त्या अज्ञानातून निर्माण झालाय. अज्ञान कुठचं आहे, तर अज्ञान हेच आहे की या संपूर्ण चराचरामध्ये मला जे काही दिसत आहे ते दृश्य जगतच मी सत्य मानून बसलोय, हे अज्ञान आहे. परंतु त्यामध्ये अनुस्यूत असलेला जो चैतन्याचा प्रवाह आहे सगळ्यामध्ये, हा म्हणजे मी आहे आणि बाकी सगळं मायामय आहे. ही सगळी माया आहे, हे सत्य नाहीच आहे.
हे आम्हाला कळत नाही, हे आमचं अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळेच मी वेगळा आणि तू वेगळा झाला आहे. आणि मी वेगळा झाल्याबरोबर मी आणि माझं आलेलं आहे. आणि मी माझं आल्यामुळे ती आसक्ती आलेली आहे. कारण जे माझ्याकडे नाही त्याच्याबद्दल आसक्ती. आणि त्या आसक्तीतून मग राग, द्वेष, अभिनिवेश, काम, क्रोध, लोभ. दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर एक श्लोक आहे. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहाः, सम्मोहात स्मृतिविभ्रमाः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. सगळं स्ट्रेस मॅनेजमेंटचं अख्खच्या अख्खं व्याख्यान इथे दिलेलं आहे एका वाक्यामध्ये. ध्यायतो विषयान् पुंसा. विषयांचाच आम्ही चिंतन करत असतो. आम्ही दुसरं कुठलं चिंतन करतो? भगवंताचं करत नाही आम्ही. विषयाचं आम्ही चिंतन करत असतो. आणि मग विषयाचं चिंतन करता 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 काय होतं? विषयाचं चिंतन का करतो? अज्ञानामुळे. कुठला अज्ञान आहे? की तो जो विषय आहे तो विषय मला मिळाला तर मला सुख मिळेल, किंवा तो जो विषय आहे तो माझ्यापासून जर दूर असेल तर मला सुख मिळेल, हे चिंतन आहे. आता हे अज्ञान आहे माझं. कारण काय? कुठलं अज्ञान आहे? की त्या वस्तूमुळे मला सुख मिळणार आहे, म्हणजे त्या वस्तूमध्ये सुख आहे, हे अज्ञान आहे माझं. नीट लक्षात घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भक्ती मार्गाचं प्रवचन नाहीये, हे तत्वज्ञानाचं प्रवचन आहे. शक्यतो सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे चित्त इथे ठेवून बघा. थोड्याशा मुंग्या आहेत तिथे येऊ द्या. डोक्याला मुंग्या आलेल्या बऱ्या असतात काही वेळेला. पण एक सांगतो तुम्हाला की आता मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी तत्वज्ञानाचाच एम ए केलाय, मी तत्वज्ञानाचाच पीएचडी आता माझी वाय फक्त आता राहिलेली. परंतु त्याची जर गोडी लागली ना तर देवळामध्ये बोलू नये, पण दारूमुळे जशी झिंग येते ना ती 1000 असेल, अशी झिंग तुम्हाला त्या तत्वज्ञानाची लागते. आणि तो जी मस्ती असते ना ती मस्ती फार वेगळी असते. ती चाकलेल्या माणसालाच कळते, ती सांगता येत नाही. मात्र ती धुंदी वेगळी आहे तत्वज्ञानाची. असो तर ध्यायतो विषयान् पुंसा. तिथे जी काही ही आहे ना ती माझ्या अज्ञानामुळे मला बाहेरच्या वस्तूंमध्ये ते दिसत असतं सगळं, की इथून मला सुख मिळणार आहे, इथून मला सुख मिळणार आहे. हे अज्ञान आहे. कसं अज्ञान आहे? की मी सुखासाठी धडपडतोय. खरी गोष्ट आहे, प्रत्येक जण धडपडतो ना सुखासाठी. कोण नाही धडपडत? बरं, हिंदूच धडपडतात का? कारण का आता आमच्या याच्यात लिहिलेलं आहे बाबा की शाश्वत सुखासाठी धडपडा, म्हणून आम्ही धडपडतो. नाही, असं काही नाहीये. अमेरिकन लोकही धडपडतात सुखासाठीच, कोणी नाही. चायनीज लोकही धडपडतात. सगळी लोक सुखासाठी धडपडत असतात. आणि कुठल्या सुखासाठी धडपडत असतात? शाश्वत सुखासाठी, कायम सुखासाठी. का कायम सुखासाठी धडपडतो असं मी म्हटलं? बरं, खूप सुख मिळालं. वयाच्या जन्मापासून ते 25 वर्षापर्यंत नुसता सुखात डुंबलाय. म्हणून तो माणूस कधी भगवंताकडे गेलाय का? बाबा आता कंटाळा आला मला, आता जरा दुःख दे. आलाय का? कोणी आहे का असा? असं नाहीये ना. म्हणजे याचा अर्थ मी शाश्वत सुखासाठी धडपडतोय. माझी आतमध्ये जी उर्मी आहे ना ती उर्मी शाश्वत सुखासाठी आहे, याच्यासाठी नाही, तात्पुरत्या सुखासाठी नाहीये. मग तात्पुरत्या सुखासाठी नाही, मग मला मिळत का नाहीये? मी ही वस्तू घेतली, मी ती वस्तू घेतली, मी ती वस्तू घेतली, सगळ्या वस्तू घेतोय मी, आणि तरी मी अपूर्णच आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्यामध्ये ती घेतल्यानंतर दुसरी इच्छा निर्माण होते. दुसरी इच्छा निर्माण झाली म्हणजे तू परिपूर्ण नाही. मला एखादी गोष्ट पाहिजे आहे याचा अर्थ मी त्याच्यापासून वंचित आहे, आणि मी वंचित आहे म्हणजे मी दुःखी आहे. मला तर ती पाहिजे आहे पण मी वंचित आहे. मग अशी कुठची गोष्ट आहे की जी मला मिळाल्यानंतर मला कशाचीच कामना होणार नाही? अशी कुठची तरी वस्तू असली पाहिजे. साधा आहे ना, तर्क आहे ना, तर्क लावा. मी कितीही सुखी असलो तरी देखील मला काहीतरी लागतंच. आपण उदाहरण घेऊया पाहिजे असेल तर. मी चाळीत राहतो असं समजा. मी चाळीत राहतो, माझा मित्र आहे तो 1 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये राहतोय. लगेच माझ्या मनामध्ये विचार सुरू आहे. ध्यायतो विषयान् पुंसा. चालू झाले विचार. काय झालं? चालू झालं, मी चाळीत राहतो, तो सेल्फ कंटेंट फ्लॅटमध्ये राहतो, मी पण गेला पाहिजे. या हाणामाऱ्या करतो, मी खूप हाणामाऱ्या करतो. 3 वर्ष 4 वर्ष खूप दुःख सहन करतो. बॉसचे अपमान बिपमान सगळे सहन करतो, सगळं करतो. सगळं दुःखच आहे, कुठेही सुख नाहीये मला.
आणि एवढं करून मग मी ते मिळवतो बाबा, एकदाचे ते पैसे मिळवतो आणि मग मी फ्लॅट घेतो. वा क्या बात आहे, झालं संपलं. आता आयुष्यातला सर्वात सुखी माणूस मी झालं. किती दिवस टिकतं? जास्तीत जास्त 5-6 महिने टिकतं. त्याच्यानंतर माझा दुसरा मित्र मला दिसतो की ज्याच्याकडे 1 बेडरूम लिव्हिंग रूम किचनचा फ्लॅट आहे. झालं संपलं सगळं, वाटलं. ज्यांनी मला सुख दिलं तीच गोष्ट मला दुःख देते. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी मला सुख दिलं, त्या सेल्फ कंटेंट ब्लॉकनी ज्यांनी मला सुख दिलं आणि मला असं वाटलं होतं की मी आता आयुष्यभर सुखी राहणार आहे, तीच गोष्ट मला दुःख देते. का दुःख देते? कारण की माझी कामना, दुसरी इच्छा पुरी झाली. मग मी परत ते 6 महिने जास्तीत जास्त सुखात राहिलो. परत ते हानामाण्या करतोय, सगळे काय रात्रंदिवस काम करतोय, काबाड कष्ट करतोय, सगळं करतोय आणि कुठे तरी मी पैसे जमवून बाबा घेतला आहे त्याचा फ्लॅट 1 बेडरूम. हा शाबाश, झालात सुखी झालो मी. झालात का सुखी तुम्ही? हो झालात सुखी. 5-6 महिन्यासाठी झालात सुखी, मी सांगतो तुम्हाला. कारण आम्हाला पुढचा लगेच आमचा मित्र भेटतो 2 बेडरूम. अरे खरंच की, मला एक मुलगा आहे की, मग त्याचं लग्न झाल्यावर त्याला बेडरूम नको का? प्रॉब्लेम झाले. ही काहीतरी मोठीच अपेक्षा करायला हवी होती. आणि हे असं आमचं अख्खं आयुष्य निघून जातं. आणि निघताना सुद्धा काहीतरी इच्छा आकांक्षा घेऊनच निघून जातो आम्ही इथून. गंमत ही आहे. आणि त्या इच्छा आकांक्षा घेतल्यामुळे त्या पुऱ्या करण्यासाठी परत या भूतलावर आम्हाला जन्म घ्यायला लागतो. हे चक्र कायम चालू राहतं. आणि मग त्या हाणामाऱ्या ज्या आम्ही केलेल्या असतात की नाही, 1 रूम किचन, 2 रूम किचन, 2 बेडरूम किचन वगैरे फ्लॅट घेण्यासाठी, त्या हाणामाऱ्यांमध्ये कधी कधी मी अशा पद्धतीची कर्म करतो की ज्याच्यामुळे ती संचितात जाऊन ती संचितातली कर्म परत भोगण्यासाठी मला यायला लागतं. बघा, हे सगळं खूप मोठं तत्वज्ञान आहे, पण सोपं आहे ते समजलं तर. आणि म्हणून संचित जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही इथे येणारच आहात, कुठे जाणार नाही आहात तुम्ही. तुम्हाला यावंच लागेल, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, जे मी कमवतोय, जे मी मिळवतोय, ज्या सुखासाठी मी मिळवतोय, तो माझा देह तरी नंतर टिकणार आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे. ते उपभोगण्यासाठी ती ताकद जी पाहिजे ती ताकद मिळवण्यासाठी तरी ती ताकद माझ्यात राहणार आहे का? अरे ठीक आहे, जेव्हा मी 30 वर्षाचा होतो मी खूप काम केलं, हे केलं आणि मी मिळवलं सगळं. पण आता तो उपभोग उद्या अगदी असं झालं की मी सगळं मिळवलं आणि मस्त बंगला विकत घेतला. तिथपर्यंत मी झालो 70चा 80चा. अरे त्या बंगल्यातल्या प्रत्येक रूम मध्येही मला जाता येत नाहीये. कसला उपभोग घेताय दगडाचा तुम्ही? काय झालं? काय मिळवलं तुम्ही? तुम्ही गेला होता शाश्वत सुख मिळवण्याच्या ह्याच्यात. ते शाश्वत सुद्धा होते, जो उपभोगणारा मी आहे ना तो देखील नाहीये शाश्वत. तर तुम्हाला सुख कसं शाश्वत मिळेल? मग शाश्वत काय माझ्यात? काहीच नाही का? मग विचार करायला लागतो माणसाला, काहीतरी प्रॉब्लेम आहे इथे, माझ्या विचारसरणीत प्रॉब्लेम आहे. हा विचारसरणीतला प्रॉब्लेम आहे. हा जेव्हा माणूस मान्य करतो त्यावेळेला तो योग्य मार्गाला लागला असं म्हणायला हरकत नाही. तिथपर्यंत भावनेच्याच ह्याच्यात आपण काम करत असतो आणि भावनेला अक्कल नाही. भावना ही मनाचा खेळ आहे आणि बुद्धी हा विश्लेषणात्मक आहे. बुद्धी ही विश्लेषणात्मक असते. सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, सत काय, असत काय, चांगलं काय, वाईट काय, माझ्यासाठी चांगलं काय, वाईट काय, आध्यात्मिक मार्गासाठी चांगलं काय, वाईट काय, हे विश्लेषण करणारी ती बुद्धी. आणि हे सगळे जे विकार आहेत, ते सगळे विकार आहेत ते मनाचे आहेत. मनाला हे विश्लेषणात्मक बुद्धी नाहीये, ज्याला आपण पॉवर ऑफ अनालिसिस आणि पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणतो. ती पॉवर ह्या मनावर नाही, मनाशी नाहीये. मनामध्ये फक्त भावना आहेत आणि भावना निर्माण झाली आणि जर का वरती बुद्धीने त्याला रोखला नाही तर त्या भावनेच्या भरात या शरीराकडून ज्या गोष्टी होतात त्या भावनेच्या भरात होतात. त्या चांगल्या का वाईट ते त्यावेळेला त्यालाही माहित नसतं, नंतर कळतं अरे काहीतरी चूक केली आपण. एवढूसा मिठाचा खडा कुठे जास्ती पडला की बायको खलास हे जाते, एकदम सणकते. अरे पण तिने काय केलंय? पडलं तर बाजूला ठेवणं दुसरं. पण त्यावेळेला ती बुद्धी कामाला यायला पाहिजे ना, कारण की बुद्धीला व्यायामच नसतो आमचा. त्या बुद्धीला जर व्यायाम, या शरीराला जर व्यायाम नसेल तर शरीर तुम्हाला साथ कसं देईल? मग करा ना थोडासा व्यायाम, सूर्यनमस्कार, आसनं सगळी करा, त्याला धष्टपुष्ट करा तर ते तुम्हाला साथ देईल ना.
तसंच मनाला धष्टपुष्ट करा तर ते राग द्वेष वगैरे काही येणार नाहीत ना तुमच्यात. तसंच बुद्धीला करा ना, की जेणेकरून जेव्हा केव्हा काही होईल त्यावेळेला तुम्हाला बुद्धी समोर येईल, थांब हे चूक आहे. कसं असतं, मी एखाद्या घरात गेलो, तिथे मस्तपैकी याचा हे आहे काय, फुलाचे ताटवे आहेत मस्तपैकी, फूल अतिशय सुंदर गुलाबाचं फूल दिसलं, गुलाबाचं फूल दिसलं, माझ्या मनात मोह झाला, हे गुलाबाचं फूल मी घ्यावं. हे गुलाबाचं फूल घ्यावं म्हटल्याबरोबर मनाने सांगितलं, कारण हे काय संकल्प विकल्प आहेत ना, ही इच्छा आहे, गुलाबाचं फूल सुंदर दिसतंय, त्याने मला आनंद होणार आहे, मी ते घ्यावं. शरीराला आज्ञा दिली, पण जर का तुमची बुद्धी जर का ठीक असेल तर लगेच बुद्धी सांगते थांब, हे तुझं नाहीये फूल, हे त्याचं आहे, तू फक्त बघ आणि आनंद घे. पण जर का बुद्धी नसेल की तो भावनेच्या भरात ते फूल तोडणार आणि मग युक्त्या कृत्या करून घरी घेऊन जाणार. चोराला काय माहित नसतं काय चोरी करणं बेकार आहे. कुठच्या चोराला असं वाटतं की चोरी करणं ना एकदम धार्मिक आहे बाबा, त्यामुळे खूप पुण्य संचय होतो. कुठच्या चोराला वाटतं, कुठच्याही चोराला नाही वाटत. पण त्याला वाटत असून सुद्धा तो चोरी करतो, कारण की त्याची बुद्धीच शाबूत नसते. तो विवेकशील बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी शाबूत असेल तर ती बुद्धी त्या मनाला आवर घालेल तिथपर्यंत, नाही तर हा आसक्तीच्या भावनेनेच काम करणार आहे आणि त्याचं शरीर तसंच काम करणार आहे. त्याच्या मनामध्ये विचार येईल, कशा पद्धतीने चोरी केली असता मी ह्याच्यात जाणार नाही, पोलीस पकडू शकणार नाही, ह्याच विचारात असतात त्याची. पण त्याच्यावरती जी बुद्धी आहे ते विश्लेषण करण्यासाठी त्याला व्यायाम द्या ना. त्याला व्यायाम दिला तर तो काम करेल, नाही तर तो तामसिक राहील, तो तसाच पडून राहील. हे गीता शिकवते. आणि म्हणून मग ज्या वेळेला आपण हे सगळं करतो तेव्हा मग माणूस कुठेतरी विचार करतो की अरे एवढं सगळं झाल्यावर सुद्धा मी दुःखी का आहे. आणि मग हळूहळू त्याच्या मनात विचारायला लागतो की काहीतरी चुकतंय माझं. मग काहीतरी चुकतंय, मग कोण आहे असा सुखी माणूस. मग तो संतांकडे बघतो, मग तो ह्याच्याकडे बघतो, तो त्याच्याकडे जातो, त्याला विचारतो मी एवढं सगळं केलं पण तरी देखील मी दुःखी आहे. मुमुक्षत्व जागृत झालं. त्याचं पहिली पायरी, अध्यात्माची पहिली पायरी मुमुक्षत्व. हे मुमुक्षत्व जागृत झाल्यानंतर मग तो संतांकडे जातो, तो त्यांना विचारतो की काय आहे, काय माझं चुकतंय. तो ग्रंथ वाचतो की आनंद कशात आहे. मग तो सांगतात की शाश्वत आनंद कशात आहे, काय कशात आहे, मग तो कसा मिळवायचा. आणि मग तो हळूहळू हळूहळू त्या मार्गाला जातो. पण ते मुमुक्षत्व जागृत होण्यासाठी तुम्हाला ग्रंथाचं अध्ययन करायला पाहिजे, तुम्हाला संत मंडळी सत्संग पाहायला पाहिजे की ज्या लोकांनी शाश्वत आनंद मिळवलाय तो शाश्वत आनंद कसा मिळतो याची उत्सुकता निर्माण व्हायला पाहिजे. नाही तर भावनेच्या भरात 70 75 लोक सुद्धा एवढी त्या पैशाला मागे लागलेली मी बघतो. मला खूपदा असं सांगावं असं वाटतं त्यांना, आता तू 10 वर्ष आपण मरणार आहेस, तू उपभोग की आता अजून पैसे काय कमवायचे मला कळत नाहीये, कशाने कमवायचे. बरं गंमत अशी आहे, कमवून कमवून तू गेल्यानंतर सगळे तुझ्या बायको मला ते मजा मारणार, तू कशाला, तू त्यापेक्षा तू मार ना, तू कमवलायस तर. हा साधा हिशोब आहे ना, व्यावहारिक हिशोब आहे माहिती आहे हा. माझ्याकडे LICची लोक येतात खूपदा, मग त्यांना मी असं काहीतरी तत्वज्ञान सांगितलं, हे विकास तुझं तत्वज्ञान बाजूला राहू दे, तू पॉलिसी घेणार की नाही सांग मला. नाही पण काय माहिती का, तू विकास जर आता गेलास, कारण खूप सगळे मित्रच आहेत माझे, तू जर आता गेलास तर म्हणे या ITत म्हणे तुझी मुलं बाळ राहणार कशी. त्यासाठी म्हटलं नको राहायला, आत्ता त्यांचं भाग्य आहे की त्यांचा बाप श्रीमंत आहे तर ते राहत आहेत, ते 17 राहू देत, मग मी मेल्यानंतर त्यांना कळेल ना, मग त्यांना कमवू दे. म्हटलं माझं अजिबात असं नाही, म्हटलं मी मेल्यानंतर जर त्यांना पैसे मिळाले तर अरे वा क्या बात आहे. काही लोक आता आपल्याला एवढं घबाड मिळालेलं आहे, आता मी ऍटलिस्ट त्यांना घबाड तरी देत नाहीये, हे एवढं घ्या आणि जास्त वेगळ्या मार्गाला गेला तर तेही बंद होईल, हे मी सांगू शकतोय. मी गेल्यावर तर तेही नाही सांगता येणार आहे मला, मग मी कशाला घ्यायची पॉलिसी, काय नको पॉलिसी. मग ते म्हणतात जाऊ दे तुझ्याशी काही वाद झालेला नाही, हे बघ मला फक्त ना एवढी माझी ती लिमिट आहे ना, ती लिमिट पूर्ण करण्यासाठी जरा दे. हे इथे कोणी LIC एजंट वगैरे नाही ना. ही परिस्थिती आहे ती. म्हणजे तामसिक, राजसिक आणि सात्विक हे तिन्ही प्रकार सुखाचे आपण बघतो. तामसिक प्रकार म्हणजे काय की तो पूर्णपणे डल असतो, माणूस आळस गोंधळ असतो,
फक्त शारीरिक सुखासाठी धडपडणारा माणूस हा तामसिक असतो, हे लक्षात घ्या. त्याला फक्त आणि फक्त शरीर, त्याचं सुख एवढंच. त्याला जर का आयुष्यभर कोणी खाटल्यावर जर का जेवण दिलं पंचपक्वान्नाचं, तर तो म्हणेल बस मला काही नको करायला. पण त्याच्या वरची पायरी असते ती राजसिकची, कारण त्याला नुसतं शारीरिक सुखाने तो तृप्त नसतो. मग तो काहीतरी पुढे जाऊन म्हणतो नाही मला मानसिक मान, मला आता सगळं पाहिजे, कीर्ती पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे. या सगळ्या आता मनाच्या गोष्टी आहेत, हे सगळं मिळणं. मग ह्याच्यासाठी जो धडपडतो तो या मधल्या फळीतला मी जो सांगितला ना तो असतो. आणि मग हे सगळं करून सुद्धा जेव्हा माणूस विचार करतो की तरी मी सुखी नाहीये, काहीतरी माझ्या पोकळी निर्माण आहे, त्यावेळेला तो तिसरा सात्विक माणूस जो असतो तो मग मार्गाला लागतो. आणि पूर्ण त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला माणूस त्या भगवंताला भेटत असतो, तिथपर्यंत नसतो भेटत. ही सगळी जी तीन जे गुण आहेत हे गुणच एकमेकात खेळत असतात. त्याचं वर्णन अतिशय सुंदर गीतेमध्ये केलेलं आहे की प्रत्येक गुणच तिन्ही गुण एकमेकांच्यात कसे खेळतात आणि तू त्याच्यापासून अलिप्त कसा आहेस. गीतेने हे सांगितलेलं आहे मला की कशा पद्धतीने ते गुण तुमच्यात खेळत आहेत. दुसरा एक 5000 वर्षापूर्वीचं सांगितलं, हे सगळे प्रकार आले त्यामुळे आजही तो लागू आहेच. दुसरा एक की एवढं कसं काय शक्य आहे म्हणे की एवढी 2 इकडे 11 अक्षवण तिकडे 7 अक्षवण एवढं सैन्य आहे आणि आता युद्धाला प्रारंभ सगळ्यांचे बाहू स्फुरलेले आहेत की केव्हा एकदा तुटून पडतो शत्रू सैन्य आणि अशा वेळेला म्हणे हा काय 18 अध्याय सांगत बसला काय. खरं गोष्ट आहे, असं कसं होऊ शकतं. पण जर का नीट विचार केला, परत ते तर्क लावलात तुम्ही, तर तुम्हाला कळेल एक गोष्ट की रामकृष्ण परमहंसांनी नुसता हात ठेवून शक्तिपात केल्यावर विवेकानंदांना साक्षात्कार झाला होता. त्यांना ते परब्रह्म दिसलं होतं, त्या परब्रह्माचा साक्षात्कार झाला होता. तिथे जर का रामकृष्ण परमहंस हे करू शकतात तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शिष्याला नाही का करू शकत. परंतु ते जे काही केलं किंवा जे काही थोडक्या शब्दात सांगितलं असेल, 10 मिनिटात सांगितलं असेल, कारण समोर त्यांना युद्ध दिसत आहे आणि हा तर कोलमडलाय माझा प्रिय शिष्योत्तम, तर भगवंतांनी किती थोडक्या शब्दात सांगितलं असेल आणि युद्धाला चालू झालं असेल, लगेच त्याला कळलं असेल. पण ते जे थोडक्या शब्दात सांगितलं ते व्यासांनी 700 श्लोकामध्ये लिहून आमच्यापर्यंत आणलं. हे व्यासांचं चांगलं कर्तृत्व आहे. व्यासांचं कर्तृत्व इथे आहे की सामान्यांसाठी त्यांनी ते आणलेलं आहे. आणि म्हणून हे 700 श्लोकांचं एवढं मोठा जो हिरा आहे, किमती हिरा, हा किमती हिरा त्यांनी घडवला, पैलू पाडले त्याला की जे काही तिथे भगवंतांनी सांगितलं ते भगवंतांनी सांगितलेलं अर्जुनाला कळलं, कारण तो थोर होता. पण ते आम्हाला कसं कळणार. मग आम्हाला कळण्यासाठी 18 अध्याय लिहायला लागले त्यांना, 700 श्लोक लिहायला लागले त्यांना. आणि असा तो पैलू पाडून पाडून अध्यात्माचा कीस पाडून जीवन कसं जगावं, जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींना कसं तोंड द्यावं, असा तो पैलू पाडून जो हिरा बनवला. आता एवढा अमूल्य हिरा बनवल्यानंतर त्याचं कोंदणही तसंच पाहिजे ना. आणि म्हणून हे महाभारताच्या कोंदणात तो जाऊन बसवला त्यांनी. महाभारताच्या सगळ्या पापट पसाऱ्यामध्ये तो हिरा जो आहे ना तो मेन आहे, तो मुख्य आहे. ते तत्वज्ञान गीतेचं आहे, ते तत्वज्ञान गीतेचं मुख्य आहे, तो हिरा महत्वाचा आहे. कोंदण तर आहेच सुंदर, कारण त्याच्यामध्ये काव्य आहे, त्याच्यामध्ये प्रतिभा आहे, काव्य प्रतिभा आहे, त्याच्यामध्ये संस्कृती आहे, त्याच्यामध्ये विचारधारा आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, नागरिक शास्त्र आहे. ह्या कोंदणामध्ये हे सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये जो हिरा आहे तो खरा पैलू पाडलेला अतिशय तेजस्वी असा हिरा त्या महाभारताच्या कोंदणात आमच्यासाठीच व्यासांनी बसवलेला आहे. हे व्यासांचे खूप महत्वाचे आपल्यावर उपकार आहे असं म्हणायला हरकत नाही. किती सुंदर विचार आहे हा. आणि हा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की हे जे व्यास आहेत हे व्यास कुठच्या थराचे होते. ते नाटककार होते, ते कवी होते, ते वैज्ञानिक होते, ते आध्यात्मिक होते, ते ऐहिक सुखाच्याही मार्गात होतेच. सगळ्या प्रकाराने केलेलं व्यासांचं हे वर्णन अतिशय उत्कृष्ट असं वर्णन आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो तर गीतेची थोरवी ही ह्याच्यात आहे की अभ्युदय आणि निश्रय असं दोन्हीचं एकत्रित करून तुमच्या समोर ठेवलेलं आहे. की तुम्हाला कुठच्याही प्रकारची जरी शंका आली, कुठच्याही प्रकारचं जरी अडचण आली तरी देखील त्याचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये मिळतं. अशी ती थोरवी आहे गीतेची.
आणि ती गीता आपल्याला पुढचे 12 दिवस करायची. अजून भरपूर वेळ आहे. मला आणि खूप बोलायचं आहे खरं, पण ते 12 दिवसात संपेल की नाही माहीत नाही. 12 दिवसात नाही संपलं तर ठीक आहे, पण परत कधीतरी करू. त्यात काही विशेष हे नाही होत आहे, अलग नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा माणूस येतो आणि मग तिसरा आता आक्षेप, पहिला आक्षेप झाला, दुसरा आक्षेप हा झाला की कसं काय झालं तर हे असं होऊ शकतं, जर का आम्हाला हे केलं असं होऊ शकतं. तिसरा महत्वाचा आक्षेप की म्हणे युद्ध ही काय म्हणे पार्श्वभूमी आहे का तत्वज्ञान सांगण्याची. बरोबर आहे ना. हे तत्वज्ञान सांगताना म्हणे चांगलं एखाद्या आश्रमात जायचं, अर्जुनाने विचारायचं आणि कृष्णाने उत्तरं द्यायची आणि हे ज्ञान पिपासू दोघं जण एकमेकांशी चर्चा केली असती. मला एक सांगा, असं जर का तिथे असतं तर आज जी गीतेची महती आहे ती गीतेची महती आपल्याला कळली असती का? दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की व्यास हे नाटककार होते, त्यामुळे त्यांना ह्या नाट्यामध्ये सर्वात सुंदर कुठली सिच्युएशन मिळाली असेल हे गीता सांगण्याची, तर त्यांनी युद्ध ही भूमिका स्वीकारलेली आहे, पार्श्वभूमी स्वीकारली आहे. त्याचं कारण असं आहे की माणूस या भूतलावर जन्माला आल्याबरोबर त्याचा युद्ध हा पाठपुरवठा केल्याशिवाय राहत नाही. युद्ध हा अविभाज्य घटक आहे जीवनाचा. डार्विनने सांगितल्याप्रमाणे युद्ध केल्याशिवाय तुम्ही जगू, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो. त्यामुळे युद्ध हे आहेच, युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. ही जीवनाचं सत्य आहे आणि हे जीवनाचं सत्य जर असेल तर ती पार्श्वभूमी ह्या तत्वज्ञानाला सांगायला सारखी दुसरी पार्श्वभूमीच नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. युद्ध कुठे, आम्ही दोन आता महायुद्ध आम्ही अनुभवली आणि अजून एक सांगतो तुम्हाला, जिथपर्यंत अमेरिका आहे तिथपर्यंत युद्ध चालूच राहणार आहे. कुठेतरी इकडे नाही तर तिकडे नाही, कारण त्यांचा मुख्य मुळी धंदाच मुळी तो आहे. ती इंडस्ट्री आहे त्यांची, शस्त्रास्त्रांची निर्मिती हा त्यांची मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था जर का बळकट करायची असेल तर त्यांना ही शस्त्रास्त्र दुसरीकडे खपवणं अपरिहार्य आहे. आणि ती शस्त्रास्त्र जर का पोचवायची असतील तर कुठे ना कुठेतरी ही लोक लढाया लावूनच देणार. आणि अगदी खरं सांगायचं तर सगळ्या लढाईंच्या मागे अमेरिका आहे. त्यामुळे जिथपर्यंत अमेरिका युद्ध चालूच राहणार आहे. कधी इराण इराक, कधी भारत पाकिस्तान, कधी अजून काहीतरी, हे विश्वामध्ये सगळी युद्ध चालू आहेत. 2 महायुद्ध आत्ताच आम्ही अनुभवलेली आहेत. ही युद्ध चालूच आहेत. बरं मग भारतात आलं तर भारतामध्ये युद्ध नाही का? भारतामध्ये चालूच आहे. काश्मीर प्रश्न, खालिस्तान प्रश्न, आसाम बोडो प्रश्न, हे सगळे चालूच आहेत. बरं मग पुढे महाराष्ट्रात या. महाराष्ट्रात काय कमी युद्ध चालू आहेत का? परप्रांतीय आणि स्थानिक लोक चालू युद्ध, सीमा प्रश्न चालू युद्ध. युद्ध कुठे नाहीये. बरं ठीक आहे, तेव्हा महाराष्ट्रात तुला आपल्या घरात तरी शांती आहे का? सून आणि सासू युनिव्हर्सल युद्ध आहे, वैश्विक युद्ध आहे. सासू सून वैश्विक युद्ध आहे, चालूच आहे. मुलगा बाप वैश्विक युद्ध आहे. बाप म्हणतो आत्तापर्यंत हा सगळं माझं ऐकत होता, सगळं व्यवस्थित होतं, आज त्याला शिकवलं, हे केलं, आता मोठा शहाणा झाला, माझं आता ऐकत नाही. आणि मुलगा म्हणतो की आत्तापर्यंत मी तुमचं ऐकलं ना, आता मी कमवतोय, मी सगळं करतोय, तर आता मला माझं काहीतरी राहू दे. चालू युद्ध, युद्ध संपत नाही. बरं मग ठीक आहे बाबा, मी तरी एकटा शहाणा आहे का? नाही, माझ्या शरीरामध्ये कंटिन्युअस युद्ध चालू आहे. बाहेरचे कुठले तरी जर्म्स येतात, आमची इम्युन सिस्टीम त्याला हे करत असते, आतमध्ये फायटिंग चालूच आहे कंटिन्युअस. बरं ठीक आहे, शारीरिक स्तरावर आहे, पण मानसिक स्तरावर पण युद्ध चालू आहे माझं. अरे हे करू का ते करू, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, चालू युद्ध. हे नको करूस, दुसरं मन सांगतं नाही हेच कर तू. युद्ध चालू. युद्ध हा अविभाज्य घटक आहे, विश्वापासून ते माझ्या मनापर्यंत, माझ्या बुद्धीपर्यंत. त्यामुळे युद्ध हे अविभाज्य घटक आहे माझ्या जीवनाचा. हे जेव्हा मी समजून घेतो त्यावेळेला त्याच्यावर उपाय जो आहे तो म्हणजे भगवद्गीता आहे. मग त्या भगवद्गीतेची पार्श्वभूमी युद्ध असेल तर काय वाईट आहे काय? अतिशय सुंदर पार्श्वभूमी आहे खरं सांगायचं तर. आणि ही पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर व्यासांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यात येईल. त्यांचं कवित्व आणि त्यांची नाटक शैली अतिशय सुंदर आहे. अहो हे रामायण आणि महाभारत आमचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांवर आधारित अनंत संस्कृत नाटकं निघालेली आहेत.
मग ती भासांची असतील, ह्यांची असतील, आपले कालिदासाची असतील, सगळ्यांनी याचा आश्रय घेतलेला आहे. या कथा घेतलेल्या आहेत त्यांनी. हे कोणी त्यावेळेला लिहिलेल्या लोकांनी अजूनपर्यंत आमच्या इथे चालतायत. आणि त्याच्यावर आमच्या इथे महाभारत अख्खी सिरियल निघू शकते. आणि ती अशी निघते की तुम्हाला बाहेर जर का असाल तर चहा पण मिळत नव्हता. मी असंच एकदा गेलो होतो, मी एका साईटवरून येत होतो, म्हटलं चला चहा पिऊ म्हणून मी गेलो तर मला कोणी विचारायलाच आलं नाही. आणि मी म्हटलं मी पैसे देणार आहे ना चहा प्यायल्यावर. शेवट त्याला सांगितलं, अहो म्हटलं कोणीतरी पाठवा. साहेब बसा ना जरा, तुम्ही पण बघा जरा. तो मालक पण मला हेच सांगतो, जाऊ दे म्हटलं मग मी पण बघतो. सगळेच बघतात, कोणी यायलाच तयार नाही. तर मालकाकडे कंप्लेंट करायचं, कुंपणच शेत खाल्ल्यासारखं तो मालकच मला सांगतो, साहेब बसावं जरा, बघा जरा चालू आहे ते. हा मला तुम्ही सांगा, 5000 वर्षापूर्वी लिहिलेलं महाभारत जर का अजूनही आमच्या मनावर एवढा पगडा पाडू शकतो तर काय ताकद असेल त्याच्यात? कमी ताकद असेल का? अशा पद्धतीने ही गीतेची थोरवी आहे. त्या गीतेच्या थोरवीचं काय सांगायचं? आपण अध्याय घेणार आहोत, नंतर प्रश्नही येतो, परंतु त्याच्या मागची भूमिका समजून घेणं हे खूप महत्वाचं होतं. आणि म्हणून हा जो आहे हा इतिहास ग्रंथ आहे असं म्हणता येईल. जय हा जो आहे हा इतिहास ग्रंथ आहे. आणि भारत जे आहे तो पुराण ग्रंथ आहे. आणि महाभारत जो आहे तो धार्मिक ग्रंथ आहे आमचा. आमचे 2 धार्मिक ग्रंथ आहेत, एक रामायण आणि एक महाभारत, की जे आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो. आज गीता रहस्य वाचल्यावर त्या गीता रहस्याची प्रत डोक्यावर घेऊन गटे नाचला होता म्हणतात. एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. सर्वात पहिली इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं 1745 मध्ये. लॉर्ड हेस्टिंग म्हणून होते आपले पहिले गव्हर्नर. आणि त्यांनी कुठून तरी ती गीता ऐकलेली होती आणि त्यांना असं वाटलं की नाही, या गीतेचं भाषांतर व्हायला पाहिजे सुंदर. म्हणून त्यांनी त्यांचा जो हाताखालचा माणूस होता त्याला 2 वर्षे ती रजा दिली होती की तू जा वाराणसीला, संस्कृत शिक आणि संस्कृत शिकून मग या गीतेचं इंग्रजीमध्ये भाषांतर कर. आणि त्या भाषांतराला या हेस्टिंग्सनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि त्यावेळेला त्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी असं सांगितलेलं होतं की आमच्या इंग्रजांचं साम्राज्य सगळीकडून जाईल, हिंदुस्थानातून जाईल, हिंदुस्थानातली संपत्ती सगळी आम्ही घेऊन येऊ इकडे, ती पण नामशेष होईल, परंतु हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान कायमचं राहील, हे कधीही नष्ट होणार नाही. असे गौरवोद्गार आमच्या पाश्चात्यांनी काढलेले आहेत. म्हणजे कल्पना करा की काय असेल त्याची थोरवी. ती थोरवी आपल्याला बघायची आहे. ती थोरवी या 12 दिवसातला एक दिवस गेला, 11 दिवसात बघायची आहे आपल्याला. परंतु एक नक्की लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की जेव्हा केव्हा आपण हा अभ्यास करतोय त्यावेळेला त्याच्या मागची खरी भूमिका काय आहे. ह्या सगळे जे श्लोक आहेत ना, हे सगळे श्लोक त्या महाभारताच्या पार्श्वभूमीवर आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे काही वेळेला तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला महाभारताची कथा माहिती असली पाहिजे, तर त्याचा अर्थ खरा कळेल, नाही तर तो कळणार नाही. त्याचा जो सार्थ अर्थ आहे, तो सार्थ अर्थ जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला महाभारताच्या कथा माहिती पाहिजेत. त्यातल्या काही कथा अशा आहेत की त्या पूर्णपणे त्याच्याशी संलग्न आहेत. त्यामुळे त्या कथा जर माहिती असतील तर तुम्हाला ते कळू शकेल, तिथपर्यंत कळणार नाही मात्र, हे नक्की लक्षात घ्या. आज आपण इथे थांबूया लागेल तर, कारण मला आज जरा लवकर जायचं आहे, 10 मिनिटं बाकी आहेत अजून. पण उद्याला आपण याचा भाग घेऊया आणि उद्यापासून माझ्या मताने आपण खऱ्या अर्थाने त्याच्या तत्वज्ञानाला सुरुवात करू. आज जी आहे ती आज आपण फक्त पार्श्वभूमी मी तुम्हाला फक्त सांगितली की नक्की गीता काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे सगळं उद्यापासून बघूया आपण. परंतु आज ती पार्श्वभूमी कळणं खूप महत्वाचं होतं की नक्की गीता ग्रंथ आम्ही का बरं मानायचा, आम्ही डोक्यावर घेऊन का नाचा, का मला अभिमान आहे, उगीच अभिमान आहे का नाही, तर त्याच्या मागे काय आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. लोकांनी का ते तत्वज्ञान अंगीकारलं हेही आम्हाला कळलं पाहिजे. आणि या उद्देशाने म्हणून आज फक्त गीतेची पार्श्वभूमी मी सांगितली तुम्हाला. उद्यापासून प्रत्यक्ष गीतेच्या अभ्यासाला आपण सुरुवात करू, जेवढं होईल तेवढं. त्याच्यानंतर मग मी यांना सांगितलेलं आहे, रश्मीला, की पाहिजे असेल तर आपण महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हाच विषय पुढे चालू ठेवू की जेणेकरून आपण सगळे अध्याय संपवू शकू. माझी काही हरकत नाही त्यासाठी. जेवढं होईल तेवढं आपण पुढे पुढे जात जाऊ. आज आपण इथेच थांबूया. सगळी जी सेवा आहे ती गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करू
आणि इथेच थांबू. एक फक्त शांतीपाठ म्हणून आपली रोजची हीच ही असेल. शांतीपाठाने आपण समाप्ती करणार आहोत आपल्या याची. त्यांनी डोळे मिटून घ्या आणि माझ्या मागून म्हणा लागायचं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला ओंकार करायचा. हरि ओम.